Thank you.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हरे राम कृष्ण हरे
Thank you.
हरी काय मोहे केले काय
सर्वथा काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार बहु सिंधू तरी पार योग याग तपे दयाने केली आमोपे सर्व साधनांचे सार बहु सिंधू तरी पार तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनांचे सार बहु सिंधू तरी पार विठ्ठला महायोग पिते तसे फिरणारत्य वरण कुंडलिक दातुर मुनींचे समांग तिष्ठे
महानंद कंद परब्रह्मानिंदम भजे पांडुरंगम सोडनिया चराचर मी ठेवी तो माता पैसावी विनंती माझी पंढरी नाथा पैसावी विनंती माझी पंढरी नाथा सोडनिया चराचर मी ठेवी तो माता पैसावी विनंती माझी पंढरी नाथा दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अनुकरण हे नमस्कार श्री गुरु चरण नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचानुग्रह लादलो पावन झालो जराचे हे दुःख बंधन मारुती बंधन हे दुःख बंधन मारुती बंधन गेली पुकार पवन काय भक्तीच्या त्या वाटा मसदा वाग्यात उमटा
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग देऊचे साधू वैराग्याचे मूर्ती संत तुकाराम यांचा चार चरणांचा उत्कृष्ट असा अभंग संसार आणि संसाराची माणसाला एक चिंता असते आणि त्या चिंतेतून निरसन होण्यासाठी महाराजांनी तुका म्हणे जपा मंत्र क्रियाक्षरी शोभा या मंत्राच्या आधारून मनुष्य देह हा तरुण जात असतो. हा या अभंगाचा सोपा आणि एका शब्दाचा सरळ सरळ अर्थ आहे. काय नोहे केले का चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार बोल सिंधू बघा संसार हा साधनांचे सार सर्व साधनांचे सार. मनुष्य जन्माला आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा विचार 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 हा विचारच करीत असतो. संसाराचा विचार करीत असतो आणि पांडुरंगाचा विचार करायचा सोडून देत असतो. आणि या विचाराच्या आधारावर आपल्याला या ठिकाणी हा अभंग निवडलेला आहे. तर माई बापाओ, मी काय मोठा कीर्तनकार नाही किंवा कुठे शिक्षण घेतलेलं नाही किंवा कोणत्या शिक्षणामध्ये गेलो नाही किंवा संस्थेमध्ये गेलो नाही. मी एक साधा वारकरी, साधा भजन करणारा गडी म्हटला तरी चालत. तर अशा रूपाने तुमच्या समोर उभा आहे. तर माझ्या ह्या पामराकडून काही चुका होतील किंवा काही शब्द अपशब्द जातील तर सर्वांनी बसलेल्या असून सगळ्यांनी मला माफी करायची आहे आणि सेवेला मी पुढे सुरुवात करणार आहे. बघा नामसाधनामध्ये आपल्याला चिंतन करायचं असते. आपण ते नाम साधन सोडून देतो आणि भलत्याच मार्गाला चर्चा म्हणा संसाराविषयी असो किंवा कशाविषयी असो आपण करीत असतो. तर ही चिंता न करता महाराजांनी सांगितले की या हरिनामातील आपल्याजवळ ही चिंता तयार झाली पाहिजे आणि या चिंतनातूनच आपल्याला नाम हा सोपा मंत्र सापडत जात असतोय. तर या ठिकाणी बघा संसार दुःख श्री क्षेत्र टिटवाळा, श्री क्षेत्र पंढरपूर या स्थानामध्ये आणि या पवित्र जागेमध्ये आमचे स्वामी आहेत.
परमपूज्य समोरच बसलेले आहेत चैतन्यनाथ महाराज यांनी आपल्याला या ठिकाणी विश्रांती म्हणजे जागा दिलेली आहे. मी प्रथम त्यांचे आभार मानतो. त्यानंतर माझ्या साथीला कोणी असतील आदरणीय पूजनीय महान अभ्यासक फुले महाराज तसेच नवीनच आमच्या गावाच्या घरी असणारे ढोंगरे महाराज तसेच ओंकार युट्यूब चॅनलवाले भानगुडे महाराज भांबळे महाराज इतर महाराज आणि उत्कृष्ट असं मेमाने महाराज यांनी गेल्या वर्षी पण आम्हाला खूप अशी सुंदर साथ दिली होती. त्याचप्रमाणे आमच्याच वयाचे आमच्याच बरोबरचे वारीला आम्ही तर सगळीकडे आम्ही जातोय असे आमचे बंधू म्हटले तरी चालत साबळे महाराज नवारी महाराज शिवताई तिने सगळे चालत असतील. तर माय बापा पहिल्यांदाच सांगून गेलो की मी काही मोठा ज्ञानी नाही पंडित नाही काही नाही कुठं शिकाय नाही करू. मी फक्त घटला ना भजनामधला शब्द वापरू नये पण वापरायची एक रीत येते म्हणून वापरायला भाग पडते. भजनात म्हटलं तर मला कुठेही टाका तिथून मी बाहेर निघू शकतो. कीर्तनात आता तुम्हाला माहिती नाही दुसऱ्यांदा तू उभे आणि इथं उभा राहिल्यानंतर मला एक अशी आठवण तयार झाली का ज्यावेळेस मी पेटी शिकत असताना माझे गुरु होते तर बाबा क्षीरसागर असे आहेत नाही. मी पेटी शिकत असताना त्यांच्या परिव्यक्तीने मी पेटी वाजवायचो आणि असा अचानक ते मागे येऊन बसल्यानंतर मी पूर्ण घामाने तिथून म्हणजे ती गुरुची ताकद होती. तर माय बापानो मी काही मोठा पंडित नाही ज्ञानी नाही काही नाही तर तुम्हाला एकच विनंती करतो की ज्या ज्या विठ्ठल नामाचा खुशी होईल त्या बसलेल्या माय बापांनी ते भजन करावे. लागूया पाया विनवितो तुम्हारा लागूया पाया विनवितो तुम्हारा करताय बोला मुक्ती नाम करताय बोला मुक्ती लागूया पाया विनवितो तुम्हारा लागूया पाया लागोनिया पाया विळीतो तुम्हाला करताळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणाव्यो वेळा सुर सोळा सोडली. बघा मनुष्य जन्मामध्ये ज्या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये हे भजन हा संसार या गोष्टी चालत असतात. तर माय बापा आज आपण चितोळा क्षेत्रामधून इथे या क्षेत्रामध्ये आलेलो आहे. सगळी संसारिक मंडळी आपण इथं आल्यानंतर आपल्या वृत्तीमध्ये काय विचार असतो. मी स्वामींसमोर बोलतो तुम्ही जरी इथं बसले तरी मला असं वाटतंय एखादा गाय सुटली की काय माणसाच्या मनामध्ये हे चिंतन चालू असते. माय बापा हो मावल्या बसलेल्या तिथं त्यांचा पण असते. लगेच फोन आला लावला फोन बाळा काय चाललंय म्हणून नाही का. तर आपण जो आहे चिंतन करण्याची आई चिंता करीत असतोय. कसली चिंता संसाराची. जन्माला आलो हरिनाम करायसाठी आलो पण इथं चिंता कसली आहे संसाराची. माझ्या बाबाचं कसं होईल माझ्या नातीचं कसं होईल माझ्या आई वडिलांचं कसं होईल माझ्या मुलांचं कसं होईल हे सतत चिंतन करण्याच्या ऐवजी चिंता चालू असते. मी एक थोडक्यात एक उदाहरण देतो. ते असं की दोन मित्र असतात खूप दिवसांनी भेट झालेली असते त्यांची आणि एक दुसऱ्याला सांगत असते अरे बाळू अरे बाबा
तू एवढा चिंतेमध्ये काय आहे रे बाबा? बाळू तर काय सांगू बाबा आता तुला, सांगायसारखं नाही पण सांगायची पाळी आली. अरे आता काय झालं, तू मगापासून बघतोय की तुझा चेहरा उतरलेला दिसली, चिंताच आहे तुझ्या चेहऱ्यावर. तर मग तो विचारतोय त्याला, अरे बोलतो भाऊ माझी मुलगी जी आहे लग्नाला उपवर झालेला आहे पण तिला पाहुणे येत नाहीत. मग तिकडून बाळूचा भाऊ मित्र असतोय काळू, काळू त्याला काय म्हणतो, मुलगी दिसायला कशी, मुलगी दिसायला सुंदर आहे. दिसायला कशी आहे मुलगी, सुंदर. तिला काम येत नाही का, काम पण येते. चालायला चालतंय का, हो चालते. लंगडी बिगडी तर नाही ना, नाही बोलतो लंगडी नाही चांगली. मग त्याच्यानंतर दिसायला कशी आहे म्हणतो, चांगली गोरी गोमटी आहे. अरे मग एवढ्या गोष्टी असताना तू म्हणतो की पाहुणे येतात मग तिला पसंत करीत नाही. शेवटचा शब्द असा, मग म्हणे याला कारण आता तू तिचा बाप आहे बाळू, तुलाच माहित असेल का. मग बाळू म्हणायला लागला, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, सगळे आहेत म्हणून, शिक्षण बरोबर भरपूर झालेले, MBBS झालेले नाही का, सगळ्या गोष्टी बरोबर आहे. पण नाकामध्ये नक्की बघा माय बाप हो, सुंदर मुलगी, सगळ्या अवयवामध्ये सगळ्यामध्ये छान आहे, काम करते, सगळं करते. पण जरा प्रॉब्लेम असल्यानंतर काढून तिला विचारते, बघा ह्या आपले जे नेहमीचा जो विषय माणूस चिंतन करण्याच्या ऐवजी चिंता करत असतो, आणि चिंता करत असताना अनेक विचार येत असतात माणसाच्या जीवनामध्ये. तर मग बघा त्याचप्रमाणे आपण नाम आणि गुरुकडून मिळालेलं ज्ञान यांचा जे सतत जर आपण करीत असलो किंवा चिंतन करीत असलो तर आपल्याला कुठं जायची गरज नाही आणि कुठं यायची गरज नाही. तारा तर विचार करावं का विचार करावं बघा हा आपला वाला पहिला मुद्दा आहे तो सार आणि आसार. आसार काय, संसार आहे, आणि सार काय, विठ्ठल नाम. दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगतो, तुळशी ही पवित्र आहे, बरोबर आहे. तुळशी ही पवित्र आहे, पण ती आपल्या शरीरामध्ये किंवा शरीरामध्ये धारण केली तर आपला हा संपूर्ण शरीर जो आहे तो पवित्र असतो. माझ्या मावल्या बसलेले, प्रत्येकीच्या अंगावर टाकून दिलं तरी 4-5 तोळे सोनं आहे. नाही मी नाही मागत तुमच्याकडं, बरं का, मला मागायचं नाही. बघा गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे, मंगळसूत्र ही सार आहे. कसं सार आहे, एखादी सुंदर विद्यार्थी जर शाळेत जात असली, तिथं वय पण झालेलं असते, तिच्याकडे अनेक तरुण आकर्षित होत असतात. का, तिथं लग्न झालेलं नसते आणि तिच्यामध्ये आपला लग्न झालेलं नसते, आणि लग्न झालेलं नसल्यामुळं तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नसते. त्याच्यामुळं वाईट विचाराचे, वाईट आचाराचे माणसं तिच्याकडे आकर्षित होत असतात.
तर तिसरा मुद्दा आपला असा आहे की स्त्रीचा मंगळसूत्र हा सार आहे. विठ्ठल विठ्ठल भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत असताना गीता कोणाला सांगितली? अर्जुनाला, बरोबर. परंतु जो मुखे भगवान परमात्मा अर्जुनाला गीता सांगत असताना पै बिंब तरी बचकेची एवढे तरी आकाशाची त्रिभुवन ठोकरे. संपूर्ण जगाला गीता सांगत असताना संपूर्ण जगाला बिंब म्हणजे सूर्यबिंब. आपण इथून बघतो सूर्यबिंब आपल्याला एवढंच दिसतंय, परंतु भगवंतांनी सांगितलं सूर्य बिंब पै जितकेच एवढे प्रत्येक एवढे आपल्याला दिसताना एवढं दिसतं, पण अख्ख्या जगाला त्याचा प्रकाश असतोय. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने ही गीता अर्जुनाला सांगत असताना तर ही गीता सगळ्याला त्याचा फायदा झालेला असतो, तोटा झाला नसतो. तर अशा रूपाने गीता सुद्धा एक सर्व ग्रंथांमध्ये सार आहे. विठ्ठल गीता ही सर्व ग्रंथांमध्ये सार आहे. अलंकार ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. गीता ही सार आहे, सर्व ग्रंथांमध्ये सार आहे. माय बापावर सर्व ग्रंथांमध्ये सार आहे. गीता 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 वाक्य जे म्हणती, गीता 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 वाक्य जे म्हणती, गीता गीता वाक्य जे म्हणती, गीता 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 वाक्य जे म्हणती. हरी पुनरा बुद्धी तया तया, हरी पुनरा बुद्धी तया अशा प्रकारे तुकाराम महाराज या संसारामध्ये भव या शब्दाला अर्थ आहे संसार भवसागर. या शब्दाला अर्थ आहे भव म्हणजे संसार आणि सार आणि आसार आहे, सगळा आसार आहे. हे तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सर्व
सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. बघा साधन काय आहे तर आपण हिटवळ्यावरून इथपर्यंत आलो. आपल्याला इथपर्यंत याला साधन आहे एक बस. बरोबर ना? बसनीच आपण आलो ना, इथपर्यंत आलो. आता आल्यानंतर इथूनही आपण इथपर्यंत आलो, मंदिरापर्यंत आलो माऊली. बरोबर. तर हे येण्याचं आमचं साधन आहे, इथपर्यंत येण्याचं साधन आहे. कशासाठी आपण आलो? पवित्र असं नाम घेण्यासाठी आलो. कुठं आलो? पंढरपुरात आलो. बरोबर आहे ना? पंढरपुरात आलो. पंढरपुरामध्ये एकच नामाचा गोड चालत असतो. भानुदास सांगतात महाराज, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला किती गोड गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला रे, किती गोड गोड तुझे नाम. हे नाम विठ्ठल हे नामाचा उच्चार या पंढरी नगरीमध्ये. तर पंढरी नगरीमध्ये आज या ठिकाणी एकादशी व्रत आहे. बरोबर. आज एकादशी व्रत आहे म्हणून
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात. उपदेश नव्हे नव्हे अर्जुनाला अर्जुन भगवंताला प्रार्थना करतो, हे भगवंता हे एकादशीचं महत्व काय. मग महत्व सांगत असताना भगवंत सांगतात, अर्जुना मी तुला उपदेश पहिलाच केलेला आहे, परंतु तदनंतर एकादशीचं थोडं महात्म्य सांगतो. ह्या एकादशीला अनाहातून एखाद्या मानवाच्या हातून पाप झाला असेल, अनाचार झाला असेल, तर ह्या एकादशीला माझ्या चरणावर एक कमळाचं फूल जरी ठेवलं आणि तुळशीचं पत्र ठेवलं तर तो माणूस आपला हा देह सोडून जरी तो गेला तरी तो पवित्र होता असतो. विठ्ठला आणि ह्या एकादशी पासून तर कार्तिकी एकादशी पर्यंत भगवंत देवशयनी आषाढी एकादशी म्हणजे आपल्या सोप्या भाषेमध्ये भगवंत या एकादशी पासून विपरीत असतात. त्यांचं शिर जे आहे ते ह्या दिशेला असते आणि ते पाय जे असतात ते असं म्हणतात की बळीराजाच्या मस्तकावर भगवंताने पाय दिला म्हणजे त्या बळीराजाकडे खाली एक पाय असते आणि एक इकडं असते. अशा रूपाने ह्या एकादशीचं महत्व आहे. आज हरिदिनी आहे, आषाढी एकादशी आहे, त्या निमित्ताने आपण इथं आलेलो आहे. पवित्र असं भगवंताचं नाम विठ्ठल या नामाचा जप करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे, या पंढरपूर नगरीमध्ये. माय बाप हो, आता इथं आल्यानंतर सगळ्यांनाच माहिती आहे असं नाही, कुणाला माहित नाही पंढरपूर काय वांगडे ही माहित नाही. तर पंढरपूर या ठिकाणी कुकुट स्वामी नावाचे साधू राहत होते आणि तत्पूर्वी कुंडलिक आणि त्याचे वडील जानुदेव आणि आई मुक्ताबाई यांनी असं ठरवलं की आपल्याला काशी यात्रा करायची. महाराज बरोबर आहे, तुमच्याच तोंडून ऐकलेले. तर असं करत असताना कुंडलिक ठीक आहे आपलं जायचा विचार ठरला, काशीला जायचं असा विचार ठरला. चालू लागले पण आई बापांना एवढा कुंडलिकाने त्रास द्यायला सुरुवात केली. बायको जशी सांगायची तसा याने त्रास द्यायचा. आई बापांच्या गळ्याला दोऱ्या लावल्या, कुंडलिक आणि त्याची बायको घोड्यावर चाले वाटत. आई बाप त्यांना खूप त्रास. परंतु पुढे जात असताना त्यांना कुकुट स्वामींची भेट झाली आणि कुकुट स्वामींची भेट झाल्यानंतर त्या ठिकाणी कुकुट स्वामी एक असे होते का कुंडलिकासारखेच होते कुकुट स्वामी, परंतु त्यांना भगवंताची प्रसन्नता मिळाल्यामुळे भगवंताने 3 नद्यांना आज्ञा केली, गंगा जमुना सरस्वती यांना आज्ञा केली की हा भक्त माझा मला प्रिय आहे, तर याच्यासाठी तुम्ही तिथं जाऊन त्याच्या आश्रमामध्ये सेवा करा. त्याच्या जायच्या गंगा जमुना सरस्वती तिथं जायच्या आणि त्याचा आश्रम झाडून त्याच्या आईबापांची सेवा करून सगळं व्यवस्थित करायचं. आणि योग असा की पुंडलिक महाराज नेमके त्याच क्षणाला तिथं जायचे. त्याचा योग होता तिथं जाण्याचा. अरे हा बघतोय याचं विद्रूप स्त्रिया आहेत, दिसायला कशा काळ्या घुंगुऱ्या, त्यांच्या अंगावर मळकटी कपडे काय काय आहे असं काय काय आहे ते आहे. परंतु ह्या स्वामीच्या आश्रमात गेल्या, त्यांचं दर्शन घेतलं किंवा सगळी व्यवस्था करून आणि ह्या अगदी सुंदर होऊन आणि इथून जातात, अगदी अप्सरासारख्या होऊन इथून जातात. भानगड काय विचार करायला लागली, विचार करायला लागली. विचार करता करता असा दिवसामागून दिवस जात असताना मग कुंडलिकाने काय केलं, आता काही हो म्हणत जेवायचं ते झालेलंच आहे. कुंडलिकाने काय केलं, त्या जशा सेवा करायला आल्या तशा कुंडलिकाने त्यांचे पाय धरले. मी आता तुमचे पाय सोडणार नाही, तुमची मला ओळख करून द्या, तुम्ही कोण आहे. कुंडलिकाने जेव्हा त्यांनी जेव्हा एका अशा सरळ बोलल्या नाही, अरे म्हणे पाप्या, तुमच्यासारख्या असंख्य लोक येत असतात या भूमीमध्ये आणि येऊन आणि आम्हाला अपवित्र करीत असतात. मग त्याच्यामुळे तुमचं हे
पापाचं बोध आमच्याकडे आहे म्हणून भगवंताने आम्हाला आज्ञा केलेली आहे की या तुकोच्या आश्रमामध्ये जा, तिथं त्याची सेवा करा. अशा प्रकारे त्या जेवण आणि त्याची पण सेवा करायला लागली कुलटेकाच्या आई वडिलांची. शंकर सांगे ऋषी जवळे, शंकर सांगे ऋषी जवळे, शंकर सांगे ऋषी सकळ तीर्थे मध्यन काळे, सकळ तीर्थे मध्यन काळे, मध्यन काळे, सकळ तीर्थे मध्यन काळे, कुंडलिका जवळे, कुंडलिका अशा प्रकारे मग पुंडलिक राया तिथून निघाले. त्यांना पश्चाताप झाला. तिथून निघाले, आले वाळवंटामध्ये. अशी सेवा सुरू केली, अशी सेवा सुरू केली की शेवटी भगवान आले. आल्यानंतर सेवा तर चालूच आहे. माझं बाबा कशाला बघतोय? अरे पुंडलिका, मला काय करायचं? कोण आलाय ते मला मागे नाही बघायचं. बाबा तू आलाय ना, माझी आई वडिलांची सेवा चाललेली आहे. अशा प्रकारे पुंडलिक महाराज तिथं सेवा चालू असताना पुंडलिकाने काय केलं? परंतु पांडुरंग तिथं येऊन माग उभा राहिला आणि पुंडलिक पुढे आई बापाची सेवा करतोय. हा, सगळ्यांना माहित आहे पंढरपूर आहे, पण नेमका ते कुठे नाही का? सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे का नाही? हिमातिरी एक पृथ्वीने नगर, सुंदर आहे. आणि महाराजांना माहिती आहे, गाडीमध्ये लोकांमध्ये खूप सुंदर म्हणायचं, बरोबर ना? हे प्रमाणे तर बघा, मला एवढंच सांगायचंय की ते भीमातिरी एक वसविले नगर, हे भीमातिरे दुपारीच महाराजांनी आपल्याला सांगून दिले त्रिवेणी संगम. तर या भीमातीरामध्ये
मांडून परमार्थ आले आणि मागे येऊन उभे राहिलेले पुंडलिकाची पुढे सेवा चाललेली आहे. मग सेवा चालू असताना तिथूनच पुंडलिकाने, अरे पुंडलिका मी आलोय. अरे बाबा तू कोणी असत नाही, मला त्याच्याशी काही घेणं नाही, मी माझ्या आई वडिलांची सेवा करीत. मग आलाय ना तिथं थांब. पुंडलिकाने काय केलं, तिथं माग भेटावली आणि पांडुरंगाला तिथं उभं केलं. मग मला एवढंच सांगायचंय की आज पुढे गेले ते निदाई झाले. आपण इथं आलोय ना, घरदार प्रपंच सोडून सगळे इथं आलोय, पण आपल्या अगोदर जे आले नाही का, आपल्या अगोदर जे आले त्यांना व्यवस्थित जागा मिळाली. आपले किती हाल झालेले तुम्हालाच माहिती आहे ना. विठ्ठला आपले एवढे हाल झाले ते पांडुरंगाला बाबालाच माहिती नाही का. आणि महाराजांनी तर अशा सोडून दिली होती, त्या लोकांनी मला फसवलं म्हणून. मला आल्यानंतर कसं आहे माहिती आहे का, की जेव्हा आपण तिकडून आलो पण आपल्याला हे माहित नाही पंढरपुरामध्ये पांडुरंग परमात्मा जो आहे ना तो मुकादम आहे. आपल्याकडे बी आज आपल्या दिल्लीमध्ये मुकादम मध्ये आपले पेंडकोळी महाराज ते काही दिसत नाही. मला वाटतं इथून आपली दिंडी निघाली तेव्हा त्यांना मुकादमच केली होती, सिटी दिली होती. आता महाराज म्हणते ते काही स्वतः का काय राहते ना, ते पण घ्यायला लागतं, कारण मुकादमाचं कामच ते. तसं पांडुरंग इथं येऊन मुकादम झाले आणि मुकादम झाल्याच्या नंतर मग हे या ठिकाणी सगळा व्यवहार जो आहे तो सुरळीत चालू झाला. सुरळीत चालू झाल्यानंतर आणि मग तुम्ही आम्ही सगळे काय करायला लागलो, त्या विठ्ठल नामाचा जप करायला लागलो. बरोबर आहे का. ते नाम ते पवित्र आहे, एवढं पवित्र आहे का नामाशिवाय पर्याय नाही. साधू संत सांगतात, ऋषी मुनी सांगतात, सगळे सांगतात साधू शिवाय पर्याय नाही. मग तुकाराम महाराजांनी काय केलं, एक प्रश्न तयार केला. काय नो हे केले प्रश्न रूपाने अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार पाऊस तरी पार. तो साधक जो नामधारक साधक आहे त्याने जरी
जर तप योग या काही केले नसतील तरी तो त्या भवसिंधू भवसागरातून तरुण जाईल असं तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात योगयाग तथे दयाने केली अमुपे सर्व साधनांचे सार भवसिंधू ते पार. मग आता योगी पांडव परमात्मा सोडले, भगवान शंकर सोडले, गुरु दत्तात्रेय सोडले, नाथ सोडले, नवनाथ सोडले, तर त्यांच्यानंतर 3 योगी होऊन गेले बरं का. पण एका योगीने असं केलेले की किती असंख्य अपराध जरी केले ना ते पोटात क्षमता होती ती माझ्या माऊलीकडे होते, महाराष्ट्रामध्ये घेऊन जातील. योगी पावन योगी पावन योगी पावन योगी पावन
योगी पावन माझे ज्ञानोबा रायाने या ठिकाणी तुम्ही मायबाप बसलेला समोर आपल्याकडे पण तशी क्षमता पाहिजे. असंख्य अपराध झाले ते आपल्या पोटाला शांत करण्याची माणसाची प्रवृत्ती पाहिजे. तर अशा प्रकारे विरोधी संतांमध्ये सर्वश्रेष्ठ माझी माऊली 2 नंबरला योग्यच्या भूमिकेमध्ये आहेत माझे गजानन महाराज योग्यच्या भूमिकेत आहे. 3 नंबरला आहे भगवान साईनाथ. असे असंख्य योगी जरी होऊन गेले तर ह्या ठिकाणची सर करता येत नाही. तर अशा रूपाने आणि ह्या ठिकाणी बी एकच नामाचा जो जप केलेला आहे तो तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात.
काय दोहे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार हो संतो श्रीकार योग याग तपे दयाने कृती अनुपे तुका म्हणे जपा मंत्र क्रिया तो विठोबाल म्हणजे विकार विठ्ठल नामाचा विठ्ठल नामाचा जो अर्थ आहे ती म्हणजे विकारो आणि थ म्हणजे विकारो विदाताय भतार लक्ष्मीकांताय भतारो विलकंठाय. तर तिन्ही देवांचा जो एकत्र अंश होतो असं विठ्ठल नामाचा तो वि म्हणजे विकार थ म्हणजे आरोप क म्हणजे लक्ष्मीकांत अशा प्रकारे मज पामरा आहे काय थोरपण पायाची वाहन पाय बरी. माझ्यासारख्या येड्याला तुम्ही ही सेवा दिली, आता येड्याने सांगा काय, बरोबर आहे नाही का? दगड म्हणला तरी चालत, पण दगड आहे बरं का, पण कसा दगड कच्चाही नाही एकदम आता म्हणजे मुरंबासार काही नाहीये. दगड पक्का येतो तो कशामध्ये फक्त कजनामध्ये. आता इकडच्या दगडाला जागा दिली तुम्ही, दगड काही डोका मारणार आहे का? डोकं बोलून नको. तर अशा प्रकारे झालेली सेवा ही प्रार्थना परमात्म्याच्या त्यांनी समर्पित करतो. आणि जर काही त्यामध्ये माझी चुकी झाली असेल, सगळे माझे मायबाप आहेत. आज या ठिकाणी जरी माझी दुसरी सेवा असेल तरी पण एकच काम केलेलं आहे. मी पुढे निघालो काही सगळ्यांना घेऊन चाललाय, बाबांना पूजन करा, हरिनाम करा, पंढरीची वारी करा. आणि आमचे दादा आहेत अजून, आमचा दोघांचा म्हणजे
काय म्हणतात असं नाही म्हणत असं शब्द दिलेला आहे की जोपर्यंत हाती रामता आहे तोपर्यंत ही वारी चुकली नाही पाहिजे. काही झालं ज्या दिवशी आपलं शरीर थकलं त्या दिवशी समजायचं बाबा म्हणजे काय आहे काशा गोष्या कपाळ्या तुमच्या स्वाधीन आम्ही करणार अशा प्रकारे श्रीक्षेत्र चिटवाळा तर श्रीक्षेत्र आळंदी पंढरपूरची वारी सर्व आमच्या साथीदार असतील. बघा व्यक्ती जे आहे सकाळच्यांचं काल्याचं कीर्तन आहे खूप मान व्यक्ती. पहिले माझं कीर्तन गेल्या वर्षी झालं या कीर्तनावरून मी त्यांना अशी लाखोली वाहिली तरी वरमान केली नाही. सांगा आजच्या जगामध्ये आपलं स्वतःचं असतं ना ते म्हाताऱ्या गप्पच एक नाही अशी माणसं कमी कमी शब्दाला तरी बांधलेली आहेत. पांढर महाराज भवारी आहेत त्याची तर खूप म्हणजे माझं असं चालवलंय का मला काय डोक्यावर घेतात का काय कर आणि पाठवतात खूप मोठं केलेलं असं ठीक असते. गुरु शिष्य बाजूला आले मला बोलले महाराज मला तुमच्यासाठी माळ घालायचं परंतु माझे जो गुरु होते प्रथमतः माझ्याच गावचे दगडू बाबा क्षीरसागर यांच्या हातून मी माळ घातलेली आणि काही दिवसांच त्यांचं निधन झालं. गुरुकडून 200 करायला लागतं तेव्हा दुसऱ्याला माळ घालायचा अधिकार असतोय. त्यानंतर खूपच दिवसांनी मी दुसऱ्या माझ्या गुरुच्या मारुती राघवन डगे यांच्या बाहेर डोका ठेवला आणि त्यांनी एक शब्दाचा मला उच्चार दिला तो काही सगळ्यांना सांगता येत नाही. तिथून पुढे मी ज्याने मला सांगितलं का बाबा तुमच्या हाताने माळ घालायचे बाबा आपण साध्याचं दुसऱ्या रूपाने ज्ञानेश्वरून माळ घालायची जो माझ्या गुरुने शब्द दिलाय त्याचंच नाव देऊन त्याच्या घरात माळ टाकायची. बाबा हरिपाठ काही वारी कर गळ्यात तुळशीची पवित्र माळ घाला. आता शास्त्र आहे तिथं साधक बरोबर त्याचप्रमाणे आमचे राधाकृष्ण धर्म मंडळाचे काही क्षेत्रीय महाराज असतील काही आहेत काही घरीच आहेत या लोकांनी खूप चांगल्या प्रकारे हे वारीचं जे क्षेत्र चालवलेले आहे. आणि अधिक महत्वाचं असं मी बोलतो की आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहिलं कुठं तंबू टाकून पाहिला बरोबर आहे का नाही तंबू टाकला कुठं पत्रेच्या शेड मध्ये राहिलं परंतु आपल्याला असे मान व्यक्ती तिला भेटलेले ते भेटायचे ना या क्षेत्रामध्येच भेटायचे पण असे भेटायचे अरे रे नाही जाता रहो नाही तो निकल जाओ 5000 लेगा बोलेगा तो ले काय बोला साक्षीदार सगळे मंडळी रहने का तो रहो नहीं तो निकल जाओ 5000 लेगा बोलेगा तो लेगा. आज या महात्म्याने चैतन्य महाराजांनी आपल्याला इथं जागा दिली तर मी त्यांचे खूप मंडळातर्फे आणि मी आणि माझ्या साथीदार आभार मानतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर मारुती ज्ञानेश्वर